नमस्कार, मी संजय गेजी. माझ्या संजय गेजी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. आज मी आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजेसचे ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे त्या संदर्भात म्हणजे कॅप राऊंड 1 ही प्रोसेस आहे ते मी समजावून सांगणार आहे. इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड 1 त्याचा ऑप्शन फॉर्म भरणे ही प्रोसेस सुरू झालेली आहे. तर यामध्ये काय करायचं असतं की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला कोणता कोर्स म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स यापैकी कोणता कोर्स प्रोग्राम आपल्याला हवा आहे आणि कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये, फॉर एक्झाम्पल गव्हर्मेंट वालचंद कॉलेजमध्ये किंवा COEP कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये PIT बुधगाव अशा सांगली या कॉलेजमध्ये हवा आहे असे ऑप्शन्स आपल्याला निवडावे लागतात. आणि ऑप्शन्स निवडून त्यांचा एक प्रेफरन्स ऑर्डर ते सेट करावं लागतं. म्हणजे काय की पसंतीक्रम आपल्याला द्यावा लागतो. म्हणजे नंबर 1ला असं कॉलेज आणि असा कोर्स निवडायचा की तो आपल्याला हवाच आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला तिथे ॲडमिशन घ्यायची आपल्याला तयारी आहे. तर असा पसंतीक्रम आपल्याला द्यावा लागतो. तर असे 1 पासून 300 पर्यंत किती आपण पसंतीक्रम देऊ शकतो. नंबर 1ला जे आपल्याला हवं आहे ते नाही मिळालं तर नंबर 2, ते नाही मिळालं तर नंबर 3 असं उतरत्या क्रमाने आपल्याला प्रेफरन्स ऑर्डर सेट करावा लागतो. म्हणजे पसंतीक्रम सेट करावा लागतो. आणि ही फार महत्त्वाची प्रोसेस आहे कारण नंबर 1ला जो कोर्स आणि जे कॉलेज आपण सिलेक्ट केलेलं आहे तर ते जर मिळालं तर ते आपल्याला घ्यावंच लागतं. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ते स्वीकारावं लागतं. नाही जर ॲडमिशन घेतलं तर आपण पूर्णपणे ह्या कॅप राऊंडच्या प्रोसेसमधून बाहेर पडतो आणि कॅप राऊंड 2 आणि राऊंड 3 मध्ये आपल्याला भाग घेता येत नाही. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. पसंती क्रमांक 1 सोडून 2च्या पुढे कोणताही कोर्स किंवा कोणतंही कॉलेज जर मिळालं तर ते आपल्याला सोडता येतं किंवा एक दुसरा बेटरमेंट म्हणून ऑप्शन असतो तो आपल्याला घेता येतो. म्हणजे मिळालेली जागा आपल्या हातात तात्पुरती हातात राहते आणि ती हातात ठेवून आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये आपण पुन्हा प्रयत्न करू शकतो. त्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टीची कल्पना आपल्याला असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील. तर आपण ॲक्च्युली ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात करूया. त्यातून आपल्याला या गोष्टी क्लिअर होतील आणि काही कन्फ्युजन राहणार नाही. तर ऑलरेडी रजिस्टर्डवरती क्लिक करा. इथे आपलं ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड आपल्याला माहीत असेल तर तो इथे एंटर करा. तर अशा पद्धतीनं सक्सेसफुली लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असं काहीतरी चित्र आपल्याला दिसेल. तर आपण हे आपल्या लॉग इन अकाउंटमध्ये एंटर झालेलो आहोत. तर इथे आपल्याला वाचायला मिळेल इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1. तर आपल्याला ऑप्शन फॉर्म इथं भरावा लागेल. या सर्व गोष्टी वाचून झाल्यानंतर समजून घेतल्यानंतर प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म याच्यावरती क्लिक करा. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला ही स्क्रीन दिसते. तर ह्या स्क्रीनमध्ये आपल्याला आपल्याला पाहिजे असलेले ऑप्शन्स शॉर्टलिस्ट करायचे आहेत. तर इथे आपल्याला
पहिल्यांदा कोर्स सिलेक्ट करावा लागेल आणि त्यानंतर कोणतं युनिव्हर्सिटी, कोणता जिल्हा आणि इतर गोष्टी इथं याच्यामध्ये लिस्टमधून सिलेक्ट कराव्या लागतील. तर पहिला आता मला या केसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे पहिला कोर्स हवा आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मी सिलेक्ट केलेलं आहे. युनिव्हर्सिटी मला आता सध्या D.2 हवा आहे. इथे आपण अजून काही फिल्टर्स लावू शकतो. इन्स्टिट्यूट स्टेटस, एडिट, सेट केल्यानंतर सर्च इन्स्टिट्यूट वरती क्लिक करा. हे सर्च इन्स्टिट्यूट वरती क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला जे काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याची मोठी यादी येते, मोठी लिस्ट येते. आता इथे ऑप्शन सिलेक्ट करण्यापूर्वी आपण एका कागदावरती आपल्याला कोणकोणते कोर्स आणि कोणकोणत्या कॉलेजेसचं हवे आहेत त्याची एक लिस्ट तयार करून ठेवा आणि त्या लिस्टप्रमाणे तुम्ही इथे सिलेक्शन करू शकता. म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तर अशा मोठ्या लिस्टमध्ये आपल्याला कोणतं कॉलेज हवं आहे त्याचा जर कोड माहिती असेल तर फॉर एक्झाम्पल इथे PVPIT बुधगाव कॉलेजचा 6269 हा इन्स्टिट्यूट कोड आहे. तर हा कोड इथे सर्च बॉक्समध्ये तुम्ही टाईप केला की तुम्हाला त्या कॉलेजचं डायरेक्टली हे मिळतं. म्हणजे तुम्हाला तुमचं असं या लिस्टमध्ये सगळं बघण्यापर्यंत तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि तुम्हाला एक्झॅक्ट मॅचचं कॉलेज आणि कोर्स ते तुम्हाला इझिली सर्च होईल. 6269 ते टाकल्यामुळं मला डायरेक्टली ह्या कॉलेजचं कोड मिळालेला आहे. तर इथे पुन्हा 2 कोड्स आहेत. एक आहे प्लेन कोर्स कोड आणि दुसरा आहे तो कोर्स कोडच्या पुढे T असं लिहिलेलं आहे. टी याचा अर्थ TFWS ही एक जागा असते, ही एक स्कीम आहे. त्यामध्ये पहिल्या 3 मध्ये आपला जर क्रमांक लागला तर आपल्याला ट्युशन फी वेवर स्कीम म्हणजे ट्युशन फी आपल्याला माफ होऊ शकते. त्या पद्धतीने आपण हे सिलेक्ट करूया. सिलेक्ट झालेला आहे. सिलेक्ट हवे असलेले कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर आपण ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स याच्यावरती क्लिक करू. ते क्लिक केल्यानंतर जे आपण सिलेक्ट केलेले ऑप्शन्स आहेत, जे इन्स्टिट्यूट आहेत ते इथे ऍड होत आहेत. शॉर्टलिस्टेड युअर शॉर्टलिस्टेड ऑप्शन्स म्हणून इथे एक लिस्ट दाखवली जाते. त्या लिस्टमध्ये हे आपले ऑप्शन्स ऍड होतात. असंच आता पुन्हा पुढचा कोर्स सिलेक्ट करूया. पुढचा जो कोर्स हवा आहे तो कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा हवा आहे. इतर सर्व गोष्टी सेम ठेवून आपण सर्च इन्स्टिट्यूट करू शकतो. पुन्हा इथे इन्स्टिट्यूट कोड तुम्ही इन्सर्ट केलं की तुम्हाला हवं असलेलं कॉलेज इथे इझिली तुम्हाला मिळू शकतं. इथे देखील एक प्लेन कोड आहे आणि एक TFWS कोड आहे. मी दोन्ही सिलेक्ट करतो. सिलेक्ट करून झाल्यावरती खाली ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स याच्यावरती क्लिक करा. इथे आपण बघू शकता की आपण 4 ऑप्शन सिलेक्ट केलेले आतापर्यंत केलेले आहेत ते इथे ऍड झालेले आहेत. प्लेन
कोड आणि TFWS कोड असे दोन प्रकार, दोन्ही प्रकारे इथे आपल्याला दिसतात. इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आणि कॉम्प्युटर सायन्स. आता जो पुढचा कोर्स हवा आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. बाकी सगळं सेम ठेवा आणि सर्च इन्स्टिट्यूट करा. पुन्हा 6269 ऑप्शन आहे, कोड आहे कोर्स. तर इथे नेक्स्ट ऑप्शन आपण कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स असा सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे सर्च इन्स्टिट्यूट करा. तर इथं सर्च ऑप्शनमध्ये दोन हवे असलेले दोन रिझल्ट दाखवले जात आहेत. तर हेच आपल्याला हवे आहेत. तर इथे प्लेन कोड आहे आणि TFWS कोड आहे, दोन्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट झाल्यानंतर ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स करा. खालती इथे आपल्याला टोटल 6 चॉईस कोड्स ऑप्शन कोड्स आपल्याला दिसत आहेत. तर याच पद्धतीने आपण राहिलेले कोड्स देखील सिलेक्ट करू शकतो. तर नेक्स्ट कोर्स मला कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स असा हवा आहे. सर्च इन्स्टिट्यूट करा. सर्च इन्स्टिट्यूटमध्ये 4 ऑप्शन्स दिसत आहेत. तर त्यातलं आपल्याला पद्मभूषण वसंतराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगाव सांगली हे ऑप्शन्स हवे आहेत. ते सिलेक्ट करा आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स ते क्लिक करा. दोन्ही ॲड झालेला आहे. तर पुढला कोर्स हवा आहे तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग. पुन्हा सर्च इन्स्टिट्यूट करा. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी बरीच मोठी लिस्ट दिसते, कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कॉलेजेसमध्ये कोर्स घेतला जातो आणि ती डिग्री दिली जाते. पण इथे पुन्हा एकदा सर्च बॉक्समध्ये 6269 हा कोड टाकूया. इथे हे आपल्याला मिळालेलं आहे. जे हवे होते PVPIT बुधगाव या कॉलेजमध्ये सर्व कोड आपल्याला इथे उपलब्ध झालेले आहेत. आता आपण राहिलेले काही इन्स्टिट्यूट बघूया. पुन्हा मला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यासाठी दुसऱ्या कॉलेजमध्ये मला ट्राय करायचं आहे. युनिव्हर्सिटी चेंज करावं लागेल. शिवाजी युनिव्हर्सिटी डिस्ट्रिक्ट सांगली घेता येईल किंवा ऑल ठेवता येईल. ऑटोनॉमस मध्ये आपल्याला बघायचं आहे. सर्च इन्स्टिट्यूट करूया. आपल्याला ही लिस्ट अवेलेबल झालेली आहे. याच्यातून आपल्याला जे पाहिजे आहे ते आपल्याला सेट करता येईल. तर राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी RIT हे हवं आहे, सिलेक्ट करता येईल. कोणतंही इतर कोणतंही कॉलेज नको आहे, तर फक्त ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स वरती क्लिक करता येईल. नाही ते पुढचा कोर्स आपल्याला निवडता येईल.
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, पुन्हा सर्च करता येईल. ते आपल्याला हवं असलेलं कॉलेज हवं आहे, अण्णा डांगे कॉलेज ते आहे, तिथे सिलेक्ट करता येईल. ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स वरती क्लिक करा. आपल्याला इथूनच नको असलेले कॉलेजेस डिलीट पण करता येतात. फॉर एक्झाम्पल हे डिलीट करता येईल. पुन्हा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. या प्रकारचा कोणताच कोर्स अवेलेबल नसल्यामुळं आपल्याला रिझल्ट मिळत नाही. आपल्याला दुसरं सिलेक्ट करावं लागेल. ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स क्लिक करा. पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, सर्च इन्स्टिट्यूट वरती क्लिक करा. ऑप्शन कुठंच दिसत नाहीये. पुन्हा दुसरा कोर्स सिलेक्ट करा सेम नावाचा. ऑप्शन्स ऍड करा. पुन्हा पुढचा कोर्स ते सिलेक्ट करा. सर्च बार मध्ये हे द्या. सर्च काही सर्च होत नाहीये, म्हणजे हा असा कोर्स अवेलेबल नाहीये. पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेऊया. तर हवे असलेले सर्व कोर्स आपण इथे ऍड केलेले आहेत. आता ह्यांचा पुढच्या टप्प्यामध्ये सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर आपण पुढच्या टप्प्यामध्ये त्याचा पसंतीक्रम आपल्याला ठरवावा लागतो. तर ते आपल्याला ठरवावं लागेल. पहिला नंबरचं जे आहे ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हवंच आहे. अशा पद्धतीनं पहिला प्रेफरन्स सेट करा. ते मला PVPIT बुधगाव कॉलेजचं इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पण TFWS चा कोर्स हवा आहे. तर ते मी आधी सर्वप्रथम वरती ठेवेन. नंबर 1. त्यानंतर सेम इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन हे मला नंबर 2 ला हवा आहे. नंतर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग नंबर 3 ला, TFWS प्लेन कोर्स आहे तो नंबर 4 ला. पुढे AIDS नंबर 5 ला, नंबर 6 ला. पुढे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स 7.
इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर सायन्स 8, मेकॅनिकल 9, TFWS ला 9, प्लेन मेकॅनिकल 10, RIT 11, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 12, पुढे अण्णा डांगे कॉम्प्युटर सायन्स 13, AIDS 14, 15, पुढे DY पाटील 16, जे नको आहे ते कॉलेज आपल्याला अनसिलेक्ट ही करता येतं. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. इथे ऑप्शन फॉर्म समरी मध्ये आपल्याला आपण ज्या प्रेफरन्स नंबरनं पसंती क्रमानं सेट केलेलं आहे ते सगळं आपल्याला इथे बघायला मिळेल. नंबर 1 ला जे हवा असलेलंच आहे का नाही ते खात्री करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर चेंज माय प्रेफरन्सेस याच्यावरती क्लिक करा. म्हणजे तुम्ही मागील टप्प्यावरती जाल आणि तिथे तुम्हाला काहीही बदल करता येतील. जोपर्यंत ऑप्शन फॉर्म तुम्ही कन्फर्म करत नाही तोपर्यंत हवे असलेले बदल आपल्याला करता येतील. पण एकदा का आपण ऑप्शन फॉर्म कन्फर्म केला की तो लॉक होतो. त्यानंतर मात्र कोणतेही बदल आपल्याला करता येणार नाहीत. फॉर एक्झाम्पल मला हे वरती हवं आहे. तेरा नंबरला मला हे हवं आहे. 14 नंबरला TFWS, 13 नंबर कॉम्प्युटर सायन्स TFWS, 14 नंबर, 15 नंबर आणि 16 नंबर. अशा पद्धतीनं प्रेफरन्स आपण सेट केलेला आहे. प्रेफरन्स ऑर्डर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला त्याचं हे बघायला मिळेल. इथून पुढे जायच्या आधी आपण सेट केलेला प्रेफरन्स नंबर बरोबर आहे का ते तपासून बघा. म्हणजे नंबर 1 ला जे आपल्याला कॉलेज हवं आहे तर तेच आहे का नाही. कारण अलॉटमेंट सीट अलॉटमेंट जे होणार आहे ते असं होणार आहे की पहिला मिळतोय का, आपल्या मेरिट नंबरला पहिला मिळतोय का, नाही मिळालं तर नेक्स्ट 2 नंबर नाही मिळाला तर 3 नंबर, 3 नाही तर 4 नंबर. अशा पद्धतीने हे अलॉटमेंट होत जातं. शेवटचं आहे म्हणजे ते लिस्ट प्रायोरिटी, म्हणजे आपल्याला अगदी कमीत कमी महत्वाचं आहे. आणि पहिला आहे म्हणजे ते अगदी महत्वाचं, अगदी जास्त महत्वाचं. तर अशा पद्धतीनं हा ऑप्शन फॉर्म आपण भरून घेतलेला आहे. एकदा खात्री झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. इथे आपल्याला आपला प्रेफरन्स नंबर आणि चॉईस कोड्स हे दिसत आहेत.
आता इथून पुढे आपल्याला प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म करावं लागणार आहे. ते आपल्याला एक वॉर्निंग दिली जाते की एकदा का आपण ऑप्शन फॉर्म कन्फर्म केला की आपल्याला कोणतेही बदल किंवा कोणतेही चेंजेस यामध्ये करता येणार नाही. ओके म्हणा. फॉर्म कन्फर्म करण्यासाठी आपल्याला इथे आपला लॉग इन पासवर्ड टाकावा लागेल. तो पासवर्ड टाकल्यानंतर OTP आपल्या मोबाईल नंबरला OTP जनरेट होईल आणि तो OTP टाकून आपल्याला ही प्रोसेस पूर्ण करता येईल. अशा पद्धतीने OTP आपल्या ह्या मोबाईल नंबरवरती गेलेला आहे. तर जो OTP आपल्याला SMS मधून आलेला आहे या मोबाईल नंबरवरती तो इथे टाईप करा आणि इथे कॅप्चा कोड जो दिसतोय त्या पद्धतीने ते टाईप करून द्या. दोन्ही टाईप केल्यानंतर कन्फर्म ऑप्शन फॉर्म वरती क्लिक करा. अशा पद्धतीने आपला ऑप्शन फॉर्म हा कन्फर्म झालेला आहे आणि सबमिट झालेला आहे. त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्मचं प्रिंट घेऊ शकता. तुमच्या माहितीकरता त्याचं सेव्ह करून ठेवू शकता. तुम्ही ते पुन्हा होम टॅबला जाऊ शकता. लोकेशन फॉर्म इथे आपल्याला स्टेटस बघायला मिळेल. ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 इज कन्फर्म. कॅप राऊंड 1 साठीचा ऑप्शन फॉर्म आपला फिक्स आणि कन्फर्म झालेला आहे. तर या व्हिडिओमधून मी आशा करतो की आपल्याला ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे हे आपल्याला समजलं असेल. त्यातूनही काही तुम्हाला अडीअडचणी असल्यास, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही माझ्या या कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. ते त्याला मी उत्तर देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. इतर लोकांना देखील शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.